नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीटचे ॲडमिट कार्ड हे रिलीज झालेले आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की ॲडमिट कार्डवरती कोणकोणत्या गोष्टी फिलअप करायच्या आहेत किंवा फोटो कसा चिटकवायचा, थंब इम्प्रेशन कसं करायचं, तर याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. सो याच ॲडमिट कार्डबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत की ॲडमिट कार्डवरती कोणकोणत्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहेत, फोटो कशा पद्धतीने चिटकवायचा आहे, थंब इम्प्रेशन कसं करायचं आहे, सिग्नेचर कधी करावी आणि एक्झाम सेंटरवरती जाताना सोबत काय काय घेऊन जायचं. तर या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो तुम्ही NTAच्या वेबसाईटवरून तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर 3 पेजेसचं ॲडमिट कार्ड हे डाउनलोड होतं. आता हे ॲडमिट कार्ड डाउनलोड झाल्यानंतर ज्यावेळी तुम्हाला प्रिंटआउट काढायचे असते तेव्हा A4 साईजच्या पेजवरती तुम्हाला हे तिन्ही पेजचे ॲडमिट कार्डचे प्रिंटआउट्स हे काढून घ्यायचे आहेत. चेक करायचं आहे की प्रिंटआउट काढताना आपण A4च फाईलचा फॉर्मॅट सिलेक्ट केलेला आहे का पेजचा सेटअपमध्ये. A4मध्येच आपण प्रिंट करतो का ते एकदा चेक करायचं, अदरवाईज बॉक्सची साईज लहान किंवा मोठी त्याच्यानुसार बदलू शकते. सो ह्या तिन्ही पेजचे प्रिंटआउट्स काढल्यानंतर पहिलं पेज जे आहे ते तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशनचं पेज आहे, ज्याच्यामध्ये तुमचं नाव, तुमची जन्मतारीख किंवा तुमच्या एक्झाम सेंटरच्या डिटेल्स अशी सगळ्या प्रकारची माहिती ही तुम्हाला पहिल्या पेजवरती बघायला मिळेल. आता तुम्हाला ॲज अ स्टुडंट किंवा ॲज अ पॅरेंट म्हणून काय चेक करायचं आहे की तुमच्या नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का, जन्मतारीख बरोबर आहे का, फोटो तुमचाच आहे का, सिग्नेचर तुमचीच आहे का, ह्या सगळ्या गोष्टी एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायच्या आहेत. आता हे पहिल्या पेजवरती पर्सनल डिटेल्स सगळ्या चेक करून घेतल्यानंतर खाली गेल्यानंतर चेक करायचं आहे तर इथं तुम्हाला तुमच्या टेस्ट सेंटरच्या डिटेल्स बघायला मिळतील. टेस्ट सेंटरच्या डिटेल्स म्हणजे काय की काही दिवसा अगोदर NTAने त्यांच्या वेबसाईटवरती फक्त सिटी इंटिमेशन स्लिप ही रिलीज केलेली होती. सिटी इंटिमेशन स्लिप म्हणजे काय, फक्त कोणत्या जिल्ह्यामध्ये माझी एक्झाम होणार आहे हे फक्त आपल्याला कळालेलं होतं, पण त्या जिल्ह्यामध्ये एक्झॅक्टली कोणत्या सेंटरवरती माझी एक्झाम होणार आहे ते सेंटरच्या डिटेल्स आपल्याला माहिती नव्हत्या. त्या आपल्याला या ॲडमिट कार्डमध्ये बघायला मिळतात. सुरुवातीला पहिला ऑप्शन दिलेला आहे मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर, म्हणजे क्वेश्चन पेपरची लँग्वेज आपण जी फॉर्म भरताना सिलेक्ट केली होती, मेजॉरिटी ऑफ द विद्यार्थ्यांची ही इंग्लिशच असेल. त्याच्यानंतर एक्झामिनेशन डेट ही ऑलरेडी आपल्याला बऱ्याच महिन्यापासून माहिती आहे की 3 मेला नीटची एक्झाम ही होणार आहे. त्यानंतर रिपोर्टिंग/एंट्री टाईम ॲट सेंटर, म्हणजे एक्झाम सेंटरवरती तुम्हाला किती वाजता पोचायचं आहे, तर सकाळी 11 वाजता तुम्हाला एक्झाम सेंटरवरती पोचायचं आहे. एंट्री गेट क्लोजिंग टाईम ॲट सेंटर, लास्ट तुम्ही किती वाजेपर्यंत पोचू शकता एक्झाम सेंटरवरती, 1:30 म्हणजे 1:30 वाजेपर्यंत मॅक्झिमम तुम्हाला सेंटरवरती जाता येणार आहे. त्याच्यानंतर मात्र तुम्हाला सेंटरवरती एंट्री दिली जाणार नाही. सो 1:30 वाजायच्या अगोदर आपल्याला सेंटरवरती पोचायचं आहे. टायमिंग ऑफ एक्झामिनेशन, एक्झाम किती ते किती आहे, दुपारी 2 पासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, म्हणजे 3 तासाची एक्झाम आहे. 2 वाजता जरी पेपर चालू होणार असला तरी मॅक्झिमम तुम्ही 1:30 वाजेपर्यंत सेंटरवरती जाऊ शकता, त्याच्यानंतर तुम्हाला अलाउ केलं जाणार नाही. त्यानंतर टेस्ट सेंटर नंबर अँड नेम, म्हणजे आता मला कळते की माझं एक्झाम सेंटर कुठं आहे आणि त्या सेंटरचं नाव आणि ॲड्रेस. आता फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे भारती विद्यापीठ डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय सांगली. सांगली जिल्ह्यामध्ये भारती विद्यापीठचं जे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय आहे, तर त्या महाविद्यालयामध्ये माझी नीटची एक्झाम होणार आहे. मग त्या सेंटरचा ॲड्रेस अगेन इथं आपल्याला बघायला मिळतो, म्हणजे एक्झॅक्टली पूर्ण ॲड्रेस त्या सेंटरचं दिलेलं आहे. आणि हे आपण ॲडमिट कार्ड आपल्याला किती तारखेला त्यांच्याकडून मिळालेलं आहे त्या ॲडमिट कार्डची एक डेट दिलेली आहे. सो आपल्यासाठी इथं ज्या काही डिटेल्स दिलेल्या आहेत त्या डिटेल्स आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. शक्यतो काय करायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांना अजूनही एक्झॅक्टली माहीत नसेल की एखादं सेंटर जे मला मिळाले ते एक्झॅक्टली कुठं लोकेटेड आहे, तर 1 दिवस अगोदर जाऊन तुम्ही सेंटरचं कन्फर्मेशन करून येऊ शकता की एक्झॅक्टली कुठं सेंटर तुमचं पडलेलं आहे. 1 दिवस अगोदर जाऊन तुम्ही चेक करू शकता. अदरवाईज एक्झामच्या दिवशी तुम्ही सेंटर शोधत बसला तर उगाच धावपळ दरवर्षी विद्यार्थ्यांची होते. आता त्या एक्झाम सेंटरच्या डिटेल्स बघितल्यानंतर खाली आपल्याला त्याने एक ऑप्शन दिलेला आहे सेल्फ डिक्लेरेशन किंवा त्यालाच अंडरटेकिंग असं म्हणलेलं आहे. आता या अंडरटेकिंगमध्ये काय आहे, विद्यार्थ्याचं नाव, तो राहतोय कुठं, हे सगळं दिलेलं आहे आणि मी सगळ्या इन्स्ट्रक्शन्स वगैरे वाचलेले आहेत असं याच्यामध्ये मेन्शन केलं आहे. आणि त्यानंतर खाली 3 बॉक्स दिलेले आपल्याला बघायला मिळतात. हे 3 बॉक्स दिलेले आहेत. ह्या 3 बॉक्समध्ये काय करायचं आहे, पहिल्या बॉक्समध्ये लिहिलं आहे की कॅन्डिडेटचा फोटो एक्झाम सेंटरवरती जायच्या अगोदर जो तुमचा पहिल्या पेजवरती फोटो प्रिंट होऊन आलेला आहे
तोच फोटो आपल्याला या बॉक्समध्ये लावायचा आहे। जो ॲडमिट कार्डवरती प्रिंट होऊन आला आहे तोच फोटो असायला पाहिजे, नवीन आत्ता काढलेला फोटो, वेगळा फोटो चालत नाही। आता तो फोटो जनरली कसा लावायचा, तर ही जी बॉक्सची साईज आहे ना ती फोटो, आता हा NTA दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे की बॉक्सची साईज ते लहान देतात, त्याच्यामध्ये फोटो त्याच्यामध्ये व्यवस्थित फिट बसत नाही। सो फोटो तुम्ही कसं लावू शकता, खाली स्पेस अवेलेबल आहे, अशा पद्धतीनं तुम्ही फोटो लावला तरी चालेल इथंपर्यंत। आता हा फोटो कोणता लावायचा आहे, पासपोर्ट साईजचा जो लहान साईजचा तुमचा फोटो होता तो फोटो या ठिकाणी आला पाहिजे। त्याच्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये काय म्हणलेलं आहे, कॅन्डिडेट्स लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन। जो मधला बॉक्स आहे त्या मधल्या बॉक्समध्ये तुम्हाला डाव्या हाताचा अंगठा करायचा आहे, म्हणजे माझा डाव्या हाताचा अंगठा असा आहे तर तो साधारणतः अशा पद्धतीनं हा अंगठा माझा इथे येईल। उभा वगैरे करायचा नाही, तो बॉक्सच्या बाहेर जातो, आडवा अंगठा करायचा आहे। कदाचित असा पण तुमचा येऊ शकतो, म्हणजे खाली जे नाव लिहिले त्या नावावरती तुमचा अंगठा जाऊ शकतो, गेला तरी चालेल, काहीही प्रॉब्लेम नाही। आणि तिसऱ्या बॉक्समध्ये म्हणलेलं आहे कॅन्डिडेटची सिग्नेचर, मात्र ही सिग्नेचर आत्ता करायची नाही। ज्यावेळी तुम्ही एक्झाम सेंटरवरती जाता तर तिथं जे कोणी सुपरवायझर असतील तर त्यांच्या समोर तुम्हाला ही सिग्नेचर करायला लागते। सो पहिल्या पेजवरती फक्त फोटो घरातूनच लावून घेऊन जायचा आहे, अंगठा घरातूनच हा करून जायचा आहे, सिग्नेचर मात्र एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर तुम्हाला करायचे। सो फर्स्ट पेज एवढंच आहे, फर्स्ट पेजवरती एवढीच माहिती तुम्हाला भरायची आहे। सेकंड पेजवरती काय म्हणलेलं आहे बघा, प्लीज पेस्ट अ पोस्टकार्ड साईज कलर फोटोग्राफ हिअर बिफोर रिचिंग द सेंटर। एक्झाम सेंटरवरचे जायच्या अगोदर तुम्हाला तुमच्याकडे जो मोठा फोटो आहे, म्हणजे 4x6चे एक फोटो आपण नीटचा फॉर्म भरताना मुलांना काढायला सांगितले होते। बरेच मुलं म्हणत होते सर अपलोड करायला लागत नाही तरी पण फोटो का काढायला सांगितलं आहे, तर ॲडमिट कार्डवरती तो फोटो लावायला लागतो। 4x6चा जो मोठा पोस्टकार्ड साईज फोटो तुमच्याकडे असेल तो फोटो तुम्हाला याच्यामध्ये लावायचा आहे। अगेन शक्यतो ह्या लाईनच्या वरती फोटो इथंपर्यंत गेला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, तर ह्या दिलेल्या स्पेसमध्ये तुम्हाला हा फोटो लावायचा आहे। इथं अगेन एक सिग्नेचर, स्टुडंटची सिग्नेचर इकडं असते आणि तिथल्या सुपरवायझरची सिग्नेचर इथं असते, पण ह्या सगळ्या ज्या सिग्नेचर आहेत, सिग्नेचर सगळ्या तुम्हाला सेंटरवरती गेल्यानंतरच करायचे आहेत, घरातून कोणतीही सिग्नेचर करून जायची नाही। अगेन सिग्नेचर पण तशीच असायला पाहिजे जी तुमच्या ॲडमिट कार्डच्या पहिल्या पेजवरती प्रिंट होऊन आलेली आहे, तशीच सिग्नेचर तुम्हाला करायला लागेल। नवीन सिग्नेचर किंवा सिग्नेचर चेंज तुम्ही करू शकत नाही, जी पहिलाची सिग्नेचर आहे तीच सिग्नेचर तुम्हाला करायला लागेल। अगेन तुमच्या काही पर्सनल डिटेल्सच या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत आणि काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या तुम्हाला वाचायचे। आणि जे थर्ड पेज आहे त्या थर्ड पेजवरती एक्झाम सेंटरवरती जाताना तिथं काय काय काळजी घ्यायची आहे, लवकर पोचणं का गरजेचं आहे, चुकीची गोष्ट करायची नाही, त्याची शिक्षा काय आहे, तर बऱ्याचशा इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला या थर्ड पेजवरती बघायला मिळतात। आता इम्पॉर्टंट जे आहे ते थोडंसं आपण बघूया। याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की एक्झामला जाताना आपण सोबत काय काय घेऊन जायचं आहे ते एक या ठिकाणी दिले। याच्यामध्ये पहिलाच पॉईंट आहे पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल। पर्सनल ट्रान्सपरंट म्हणजे स्वतःची पाण्याची बाटली, ती पण ट्रान्सपरंट असायला पाहिजे, त्याच्यावरती स्टिकर्स लेबल्स काही नसायला हवे। त्याच्यानंतर ॲडिशनल फोटोग्राफ सेम ॲज अपलोडेड ऑन द ॲप्लिकेशन फॉर्म टू बी पेस्टेड ऑन अटेंडर शीट, म्हणजे एक फोटो तुम्ही लहान ह्या फर्स्ट पेजवरती लावला, दुसरा मोठा फोटो तुम्ही या सेकंड पेजवरती लावला आणि तिसरा लहान साईजचा अजून एक फोटो तुम्हाला घेऊन जायचा आहे। तो फोटो एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर तिथं ज्या अटेंडन्स शीट आहेत त्या अटेंडन्स शीटवरती तुम्हाला तो पेस्ट करायला लागतो। सो एक एक्स्ट्रा फोटो तुम्हाला घेऊन जायचा आहे। ॲडमिट कार्ड अलॉंग विथ द सेल्फ डिक्लरेशन, फर्स्ट पेजवरती सेल्फ डिक्लरेशन आहे। सो तिन्ही पेजेसचे प्रिंटआउट काढायचे, शक्यतो कलर प्रिंटआउट काढा जेणेकरून तुमचा ॲडमिट कार्डवरचा फोटो क्लिअर दिसेल, तुमची सिग्नेचर क्लिअर दिसेल। सो शक्यतो ट्राय करा की कलर प्रिंटआउट तुम्हाला A4 साईज पेजवरती काढून हे तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे। बिफोर रिचिंग द सेंटर द कॅन्डिडेट मस्ट एंटर द रिक्वायर्ड डिटेल्स। रिक्वायर्ड डिटेल्स म्हणजे काय की फोटो तुमचा लावायचा आहे, थंब इम्प्रेशन करायचं आहे, या सगळ्या गोष्टी घरातूनच करून सेंटरवरती जायचं। सेंटरवरती हे सगळं करायची फॅसिलिटी तुम्हाला दिली जाणार नाही, सेंटरवरती फक्त सिग्नेचर करायचे। आणि जे कोणी डिसॅबिलिटीचे विद्यार्थी असतील तर त्या डिसॅबिलिटीच्या विद्यार्थ्यांनी डिसॅबिलिटीचं सर्टिफिकेट किंवा तुम्ही रायटरसोबत घेऊन जात आहे तर त्याचे डॉक्युमेंट्स हे डिसॅबिलिटीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना हे कंपल्सरी असणार आहे। सो बेसिक एवढंच आहे। आणि ड्रेस कोडच्या बाबतीमध्ये महत्त्वाचं म्हणजे साधा सिम्पल ड्रेस शक्यतो यूज करायचा आहे, मल्टिपल पॉकेट्स असलेला किंवा शूज वगैरे त्या ठिकाणी चालत नाहीत। चेकिंगमध्ये प्रॉब्लेम येईल असा कोणताही ड्रेस कोड आपण यूज करायचा नाही किंवा शूज यूज करायचे नाहीत। इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस त्या ठिकाणी चालणार नाहीत। सिम्पल टी शर्ट किंवा सिम्पल पॅन्ट आपण
यूज करून एक्झाम सेंटरवरती जायचं, जेणेकरून तिथं काही प्रॉब्लेम होणार नाही. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक्झाम सेंटरवरती पोचण्याचं टायमिंग हे आपल्याला 11 वाजल्यापासून दिलेलं आहे. 11 वाजल्यापासून दिलेलं आहे, पण शक्यतो ट्राय करायचं आहे की फार पण लवकर सेंटरवरती जाऊन बसायचं नाही. जनरली 12 वाजायच्या आसपास आपण एक्झाम सेंटरवरती मॅक्झिमम तुम्ही 12पर्यंत सेंटरवरती पोचायचं आहे. 12 वाजता जरी गेला तरी एक्झाम सेंटरला काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त सेंटर कुठं आहे हेच तुम्हाला माहिती नसेल तर हे सेंटरवरती आपल्याला लवकर पोचायचं आहे. सो सगळ्या वस्तू सोबत घेऊन जायच्या जे ह्याच्यामध्ये सांगितलेत. लास्ट पेजवरती सगळ्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या इन्स्ट्रक्शन्स एकदा वाचायच्या आहेत. मागच्या वर्षी अजून एक विद्यार्थ्यांना सेंटरवरती प्रॉब्लेम आला होता की बऱ्याच विद्यार्थ्यांना एक्झाम सेंटरवरती त्यांचा ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड विचारले होते लॉग इन करण्यासाठी. आता ॲप्लिकेशन नंबर तर तुमच्या ॲडमिट कार्डवरती लिहिलेला असतो, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचे पासवर्ड काय आहेत हे पासवर्ड माहिती नव्हते. सो ज्या विद्यार्थ्यांना हे पासवर्ड माहिती नाहीत किंवा ज्यांनी आमच्याकडे फॉर्म भरले आहेत, आरंभकडे फॉर्म भरले आहेत, तर अशा विद्यार्थ्यांनी कॉल किंवा मेसेज केला तर त्यांना त्यांचे पासवर्ड्स हे दिले जातील. आणि एक्झाम सेंटरवरती काहीही अडचण आली तरी आरंभ करिअर काउन्सिलिंगला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आमच्या पद्धतीने तुम्हाला जी काही मदत त्या दिवशी त्या सेंटरवरती पोचवता येईल तेवढी मदत आम्ही करू शकतो. सो अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी आरंभ करिअर ॲडवायझरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही अपडेट्स किंवा काही माहिती तुम्हाला लागत असेल तर आरंभ करिअर ॲडवायझरच्या काउन्सिलिंग सेंटरला तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.